तर तुम्ही बघू शकता हा आपला सोयाबीनचा हो, प्लॉट आहे. छान. याच्यामध्ये आपण तुरीची लागवड केलेली आहे 8 फुटावर. ही आपले तूर आणि तुरीच्या बाजूने सुद्धा मित्रांनो आपण सोयाबीन टोकन केलं आहे. बघू शकता तुम्ही कोणते आले. कारण की जेव्हा मला असं वाटलं होतं की जो गॅप आहे खूप मोठा होऊन जाईल म्हणून मी आजूबाजूने सुद्धा सोयाबीन टोकन केलं होतं. आणि ही आता सोयाबीनची कंडिशन आहे. तुम्हाला कुठं-कुठं सोयाबीन पिवळं पडलेलं दिसत असेल मित्रांनो. हा एक तर होऊ शकते खूप अति पाणी आलं होतं त्याचा एक हे होऊ शकते. आणि एक आम्ही जे तणनाशक आहे, आम्ही उगवणपूर्व तणनाशक मारायला आम्हाला वेळ नव्हता भेटला मित्रांनो. त्याच्यानं कचरा खूप आला होता. म्हणून आम्ही म्हणता येईल एकरी 10 पंप असं चांगलं म्हणजे थांबून तणनाशक असं मारलं होतं. त्याच्यामुळे जो सोयाबीनला शॉक आहे चांगला थोडा बसून आहे. ए, तो शॉक आता निघेल तशी सोयाबीनची वाढ होईल. तुम्ही बघू शकता सध्या ही कंडिशन आहे. आणि हे जे वर्ष आहे मित्रांनो, यावर्षी एक अनुभव आम्हाला अनुभवायला मिळाला, की जे बेडवरचं सोयाबीन आहे, यावर अळी खूप मोठ्या प्रमाणात आहे. यावरची अळी कंट्रोल नाही होत आहे. जशी तुम्ही पेरीव सोयाबीन आता बघू शकता आमच्या पेरीव जे सोयाबीन आहे, याच्यावरची अळी म्हणजे होऊ शकते त्याच्यावर पण तेवढीच अळी असेल, पण ते पेरीव असल्याच्याने तेवढं काही जाणून नाही राहिलं. पण जे टोबिव सोयाबीन आहे, हिच्यावर टोबिव म्हणता येईल, की जे टोकन असलेलं आहे, त्याच्यावर काय माहीत हवा जास्त लागते म्हणून की काय तर अळी खूप आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता खूपच टोचलं सोयाबीनले. यावर आपण फवारण्या सुद्धा घेतल्या, पण फवारणीनं पण तेवढी अशी खूप कंट्रोलमध्ये आली नाही अळी. आता काय होते, की माहीत नाही. आता कालच आपण अजून एक फवारणी घेतली. जमते म्हणता येईल का एकच फवारणी घेतली आपण अलिकाची. आता आपण त्याच्यामध्ये पोकलॅम टाकणार आहोत आणि दुसरी फवारणी घेणार आहोत. का जर अळी कंट्रोलमध्ये आली नाही तर. पण मला असं वाटतं, की अळी कंट्रोलमध्ये येऊन जाईल. पण थोडी जास्त अळी आहे यावर्षी पेरीवच्या मानाने. आणि जी सोयाबीनची आता वाढ आहे, आता व्हायला लागली जेमतेम. कारण की आता म्हणता येईल जे मित्रांनो आपण जे सोयाबीन टोभलं होतं, तेव्हा टोभणीच्या बाद सोयाबीन निघलं 7-8 दिवस पाणी नाही आला. त्याच्या बाद अजून थोडाफार पाणी आला आणि 15 दिवस पाणीच नाही आलं आमच्याकडं. म्हणजे सोयाबीनची वाढ आहे तेवढी काही झाली नाही. आणि जे कचऱ्यासाठी जे फवारणी मारायचा जो चान्स आहे आम्हाला, म्हणता येईल की आता जसं सोयाबीन 20 दिवसात झाल्यावर कचऱ्याची फवारणी करावी लागते. पण जमिनीत ओल नसल्याच्यानं आम्ही फवारणी करू नाही शकलो. म्हणजे वेळ लागून गेला आणि जेव्हा मग फवारणी केली तेव्हा कचरा खूप मोठा होऊन गेला. म्हणून ते कचऱ्याचं थोडं आम्हाला जे म्हणता येईल की नियोजन आहे ते बरोबर ह्या वर्षी करता नाही आलं. मग त्यामुळे कुठं-कुठं कचरा अजून आहे. पण ठीक आहे, एस-आर-टीमध्ये एवढा कचरा खूप मोठा नाही. आता हे जे रानभेंडीचं झाड आहे, हे जो कचरा मरत नाही आणि जो आपल्याला त्रास देऊ शकतो, तो आपल्याला उपटून घेणार आहोत आम्ही यावर्षी. कारण की पहिलं वर्ष आहे आमचं, काही असं म्हणजे थोडं अति पण कचऱ्यामध्ये आपण पीक घेऊ नाही शकत. ज्या प्रकारचे आपण व्हिडिओ पाहतो, काही-काही व्हिडिओमध्ये खूपच कचरा राहते. नुसता कचराच राहते मित्रांनो. सोयाबीनच्या प्लॉटमध्ये. पण तेवढ्या कचऱ्यामध्ये तर आपण घेऊ नाही शकत. म्हणून आपण हे कचरा-गिचरा उपटून घेऊ. आणि काय निकाल लागते तर बघू. कारण की जे आता सध्या तरी म्हणतात की जे पेरीव सोयाबीन आहे, पेरीव सोयाबीन खूप एक नंबर आहे. म्हणजे यावर्षी तुम्ही बघू शकता पेरीव सोयाबीन ज्यांनी उगवणपूर्व तणनाशक मारलं होतं ऑलरेडी, त्याचं तर सोयाबीन अजूनच एक नंबर आहे. म्हणजे त्यानं तणनाशकाचा शॉक नाही बसला. प्लस आता पेरीव सोयाबीन जे आहे ते झाकच सुद्धा आलेले आहे. पुढच्या होऊ शकते 1 महिन्यात त्याच्यामध्ये चालणं पण मुश्किल होऊन जाईल. म्हणजे मुश्किल म्हणजे चालता नाही येणार एवढं झाकून जाईल. आणि जे आपलं टोबी आहे याच्यामध्ये आपल्याला चालता येतो हा एक फायदा आहे. पण सध्या एकच महिना झाल्याच्याने अजून म्हणजे आपलं जे आता जसं म्हणता येईल का जो पहिली वेळा सोयाबीन असं टोबीव सोयाबीन करते टोकन, त्याचं तर पहिली सुरुवातीला मनच नाही लागत मित्रांनो. सुरुवातीला तर अजिबातच नाही लागत. आता अजून 1-1.5 महिना लागतच नाही. कारण की म्हणता येईल का ते वावर पूर्ण झाकून दिसत नाही आपल्याला म्हणून या कारणाने. आता जे सध्याची कंडिशन आहे ते तेवढी पण वाईट नाही माझ्या मते. हे फक्त पिवळं आलेलं आहे. हेच थोडं मला बेकार वाटत आहे, की एवढं पिवळं काहून आलं बा? जसा हा पिवळटपणा निघून जाईल आणि वाढ होईल, त्याच्यानंतर सर्व काही बरोबर होऊन जाईल असं मला वाटते. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. या सोयाबीनला एक फवारणी झालेली आहे कीटकनाशकाची. यामध्ये आपण अलिका प्लस 19-19-19 हे वरखत घेतलं आहे. आणि याला आपण मित्रांनो एक गोष्ट झाली यावर्षी आपलं पहिलंच वर्ष आहे. एक चूक झाली म्हणता येईल, की हिला खत नाही दिलं आपण. खत द्यायला टाईम नाही भेटला. तर सोयाबीनला खत हे म्हणते 20 दिवसाच्या आत द्यायला पाहिजे. पण कसं आहे ते पूर्ण टोकन करण्यात, तणनाशकाचं नियोजन करण्यात आणि हे जे सोयाबीनची म्हणता येईल, की माझं जे वावर आहे ते पण मी तुम्हाला दाखवीनच. त्याच्यामध्ये कसं सोयाबीन निघालंच नाही बरोबर. त्याला 2-3 वेळा टोबून काढण्यात असं म्हणजे 17 एकराचं जे सोयाबीन आहे, त्याच्यासाठी आमचा वेळ चालला गेला आणि खत नाही देऊ शकलो आम्ही. मग नंतर पाणी नाही आला, तर कोरड्यामध्ये खत देण्याचा काही म्हणजे टाकून देणं काही हे नाही. आणि 20 दिवसाच्या आत सोयाबीनला खत दिलं पाहिजे असं म्हणते. तर
होता आणि मग त्याच्या बाद तणाचं नियंत्रण करता करता म्हणजे काही वेळ होऊन गेला. असं खत नाही दिलं म्हणजे बिना खताचं सोयाबीन आहे टोब्यू. आता बघू पुढे काय होते ते. ही एक नवल विशेष गोष्ट आहे मित्रांनो यामध्ये. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.